नाशिकच्या काठेगली परिसरामध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ वाद प्रकरण आणि या प्रकरणी आज एका अल्पवयीनसह 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आतापर्यंत एकूण 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले होते। काल 14 संशयितांना पोलिसांनी अटक केली होती। त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। काठेगली हिंसाचार प्रकरण आणि या प्रकरणी 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आतापर्यंत 57 संशयित आरोपी हे यात स्पष्ट झालेले आहेत। संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत। तर सीसीटीव्हीच्या आधारे नाशिक आरोपींचा शोध सुरू आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी खरं तर काल नाशिकच्या काठेगली परिसरातील अतिक्रमण खरं तर महानगरपालिकेच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आलं। मात्र यापूर्वी जर बघितलं तर पोलिसांवर दगडफेक झालेली होती। यामध्ये जवळपास आता पोलिसांनी 1400-1500 लोकांवर जो आहे तो गुन्हा केलेला आहे। गंभीर बाब म्हणजे यामध्ये संशयित आरोपींमध्ये खरं तर काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये खरं तर त्यांच्यावर कट रचने, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचार घडविल्याचा सहभाग जो आहे तो या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। आतापर्यंत पोलिसांनी एकूण 25 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। यामध्ये एक अल्पवयीनचा देखील समावेश आहे। आणि आता जर बघितलं तर पोलिसांनी आता या जमावबंदीच्या विरोधात कडक पावले उचलण्याची आहे ती सुरुवात केलेली आहे। एकूणच 1400-1500 लोकांवर गुन्हा दाखल केलेला असला तरी अजूनही काही संशयित जे फरार आहे त्यांना देखील अटक होण्याची जी शक्यता आहे ती आता वर्तविण्यात येत आहे। लागवी निश्चित महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।